गेल्या काही वर्षात सगळी तीर्थक्षेत्र ही खूप मोठी झाली, कमर्शियल झाली। त्याच्या बाहेर 12 महिने जत्रेची अवस्था, जत्रेसारखं चित्र असतं। सगळी दुकानं लागलेली आहेत। त्या सगळ्या दुकानांमध्ये आपण जे आतमध्ये जातो मंदिरामध्ये आणि आपण जे काही वाहतो मंदिरामध्ये जाऊन, ज्या पूजा अर्चेच्या वस्तू असतात, प्रसाद असतो, देवाला वस्त्र आपण हे करतो, त्या सगळ्या वस्तू विकणारी दुकानं प्रत्येक मंदिराच्या बाहेर असतात। अशा गोष्टी लक्षात यायला लागल्या, उघडकीला यायला लागल्या की त्या सगळ्या विकणाऱ्या वस्तूमधलं पावित्र्य, शुद्धता संपत चालली आहे आणि काहीही विकायला सुरुवात झाली। म्हणजे हळद कुंकू म्हणून वाटेल ते विकतायत, प्रसाद म्हणून वाटेल ते विकतायत। तर या गोष्टी लक्षात आल्यानंतर आपले एक प्रामाणिकपणे आपण तिथून ताट घेतो प्रसादाचं। आपल्याला माहितीच नसतं की हे प्रसादाच्या ताटात जे आहे, आपण आपली भाविक श्रद्धा आहे, आपण ते अर्पण करतो। पण असं लक्षात यायला लागलं की या सगळ्या वस्तू ह्या फार भयानक पद्धतीने केमिकल्स मिक्स करून, काही ठिकाणी तर गाईची चरबी मिक्स केलेली आढळली। तर ह्याच्यावर आता कुठेतरी कंट्रोल आला पाहिजे। भाविकांच्या भावनांशी कोणी खेळलं नाही पाहिजे, केवळ बिझनेसच्या नावाखाली, पैसे कमावण्याच्या नावाखाली। तर त्याच्यामुळं त्याला एक अटकाव आणण्यासाठी त्याची शुद्धता राखणारं कोणीतरी एक त्याच्यावर कंट्रोल असला पाहिजे, म्हणून आपण ओम प्रमाणपत्राची कल्पना सुचली आणि ती आज सुरुवात होते। त्याला शुभेच्छा आणि माझा पाठिंबा देण्यासाठी मी इथे आलेलो आहे। आणि ह्याचं भवितव्य विचाराल तर अशी कुठली योजना असते अशी जी शासकीय पाठबळ नसतं, जेव्हा त्याला तेव्हा ती राबवणं, ती मोठी करणं हे फार अवघड काम आहे। कारण अशा याला विरोध करणारे पहिले हिंदूच असतात आणि हिंदूंना जागं करणं हे महाकर्म कठीण काम। पण म्हणून करायचंच नाही का? सुरू करायचं। 5 वर्ष लागतील, 10 वर्ष लागतील, 25 वर्ष लागतील, कसली घाई नाही आहे। आणि मी असली अजिबात वेड्यासारखी अपेक्षा पण ठेवलेली नाही आहे की आज सुरू केलं 2 वर्षात हे सुरू होईल, असं काही नाही। ह्याला खूप वेळ लागणार आहे। मला भाविकांपर्यंत हे पोचलं पाहिजे। त्यासाठी मी म्हटलं ना, शासकीय पाठबळ नसेल की त्या गोष्टी पोचवणं अवघड होऊन बसतं। पण हे होणार। अशा असंख्य गोष्टी आहेत हिंदुस्थानात झालेल्या, जी सुरुवात करणारी लोक नंतर अस्तित्वातही नव्हती, पण त्या गोष्टी यशस्वी झाल्या, असं असतं।